नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे। तर त्यातील आपला प्रॅक्टिस सेट 1.2 यातील क्वेश्चन नंबर 2 चालत आहे। तर तो क्वेश्चन नंबर 2 म्हणजे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकली। म्हणजे हा जो काही क्वेश्चन आहे, हा जो काही प्रॉब्लेम आहे आपला, तो आपल्याला टोटली ग्राफिकली मेथडनी सॉल्व करायचा आहे। तर जे काही आपले इक्वेशन्स दिलेले आहेत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, तर हा आपल्याला दिलेला इक्वेशन आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू शकतो आणि जे सेकंड इक्वेशन आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू शकतो। तर या दिलेल्या दोन्ही इक्वेशन्सवरून प्रत्येकाचे वेगवेगळे असे सुरुवातीला आपल्याला सोल्यूशन सेट काढून घ्यावे लागतील आणि सोल्यूशन सेट म्हणजेच ते आपल्याला कोऑर्डिनेट काढून घ्यावे लागतील। तर ते सोल्यूशन सेट काढल्यानंतर त्याचा टेबल करून सोल्यूशन सेट काढल्यानंतर या ग्राफवरती आपल्याला त्याची एक लाईन काढायची आहे। हे झालं इक्वेशन 1 साठी आणि इक्वेशन 2 साठी सुद्धा आपल्याला सेम मेथडनुसार या इक्वेशनसाठी समजा एका व्हेरिएबलचे व्हॅल्यू आपण कन्सिडर केल्या तर दुसऱ्या व्हेरिएबलचे त्यावरून व्हॅल्यू मिळत असतात, तो त्यावरून आपल्याला त्याचा उकल संच काढता येतो आणि तो उकल संच काढलेल्यानंतर त्याची परत एक आपल्याला लाईन ड्रॉ करता येईल। तर अशा दोन्ही लाईन आपल्याला जिथे कुठे टच होतील तो आपला इंटरसेप्ट पॉईंट असतो। तर ही झाली आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हे सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड सॉल्व करण्याची पद्धत। तर आता पहा, हा जो आपला इक्वेशन 1 आहे तो म्हणजेच x + y = 6। तर यासाठी आपण काय करूयात की सपोज एक्सच्या व्हॅल्यू सपोज केल्या तर आपल्याला y या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळत जातील। तर पहा, सुरुवातीला आपण त्याच्यासाठी एक टेबल तयार करू। या टेबलमध्ये कमीत कमी ॲटलिस्ट 4 व्हॅल्यूज असल्या पाहिजेत, ॲटलिस्ट 3 व्हॅल्यू तरी असल्याच पाहिजेत। म्हणजेच काय होईल की ॲटलिस्ट 3 व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या म्हणजेच आपल्याला जी काही आपल्याला लाईन मिळते ती आपल्याला करेक्ट लाईन मिळेल। तर पहा, x, y। आता या ठिकाणी पहिल्यांदा xचे पॉईंट्स घेऊ, yचे पॉईंट्स घेऊ, अशा पद्धतीने 3 पॉईंट्स आपण काढूयात, 3 सोल्यूशन सेट काढूयात। तर पहा, सुरुवातीला आपण काय करूयात, या लाईनसाठी आपल्याला उकल संच काढायचा आहे म्हणजे सोल्यूशन सेट काढायचा आहे। लाईन काढण्यासाठी त्यासाठी आपण छोट्यातल्या छोट्यात व्हॅल्यू म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू हे आपल्याला कन्सिडर करावे लागतील। स्मॉलेस्ट व्हॅल्यू कन्सिडर केल्या म्हणजेच आपल्याला लाईन काढायला पण सोपं जाईल। कारण तुमच्याकडे काय असतं की फक्त एवढ्याच आकाराचा ग्राफ पेपर असतो। तर या ग्राफ पेपरवरती तुम्हाला सुटेबल असा ग्राफ काढता यावा म्हणून आपण स्मॉलेस्ट व्हॅल्यूज ह्या कन्सिडर करायच्या। तर पहा, सुरुवातीला आपण एक्सची व्हॅल्यू सपोज +1 कन्सिडर केलेली आहे। पहा, x = 1 या इक्वेशनमध्ये ही एक्सची व्हॅल्यू 1 ठेवली असता आपल्याला y या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळून जाईल। तर ती कशी पहा, x = 1 आपण पुट केली म्हणजेच इक्वेशन आहे आपलं x + y = 6। या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली म्हणजेच y = 6। यावरूनच या ठिकाणी +1 असलेले इकडे जाऊन -1 होईल म्हणजेच y = 6 - 1 म्हणजेच y बरोबर आहे 5। तर यावरून आपल्याला x = 1 आपण कन्सिडर केलं असता y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 5 मिळालेली आहे। त्यावरून आपल्याला या पहिले कोऑर्डिनेट्स म्हणजे पहिला उकल संच मिळालेला आहे x, y म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 5। येतं आहे ना लक्षामध्ये। याचप्रमाणे एक्सची व्हॅल्यू सपोज कुठलीही दुसरी एक स्मॉलेस्ट व्हॅल्यू कन्सिडर करायची, ती निगेटिव्हसुद्धा आपण कन्सिडर करू शकतो, 0सुद्धा कन्सिडर करू शकतो। तर या पद्धतीने कन्सिडरेशन करून आपण x, y हा उकल संच काढून घेऊया। तर पहा, आता याच ठिकाणी दुसरी व्हॅल्यू आपण कन्सिडर करू, ती म्हणजेच x = सपोज -1 कन्सिडर केलं, x = -1। तर पहा, आता वायची -1च घ्यावा असं काहीही नाही, x = -1च्या ठिकाणी कुठलीही स्मॉलेस्ट व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करू शकता। त्यातील मी एक चॉईस केली -1।
तर पहा आता x इज इक्वल्स टू -1 चॉईस केल्यानंतर इक्वेशन होईल आपलं x + y इज इक्वल्स टू 6. हे आपलं ओरिजिन इक्वेशन आहे. मग या ओरिजिनल इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू -1 पुट केली म्हणजेच आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. तर y इज इक्वल्स टू 6. या ठिकाणचं -1 इकडे जाऊन राईट साईडला जाऊन +1 होईल. तर वायची व्हॅल्यू मिळालेली आहे 7. याच पद्धतीने आपण तिसरी पण व्हॅल्यू काढून घेऊ. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली होती -1, वायची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 7. म्हणजेच आपला सोल्युशन सेट आपल्याला मिळालेला आहे -1,7. तर आता नंतर आपण एक अशीच व्हॅल्यू कन्सिडर करू. पहा x इज इक्वल्स टू सपोज 0 कन्सिडर केलं. काय केलेलं आहे आपण 0 कन्सिडर केलं. तर या ठिकाणी आपण x + y इज इक्वल्स टू 6 याच ओरिजिन इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवूयात. तर 0 + y इज इक्वल्स टू 6, y इज इक्वल्स टू 6 - 0 म्हणजेच वायची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 6. तर पहा आता मुलांनो एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली असता वायची 6 मिळाली. तर आपला हा सोल्युशन सेट मिळालेला आहे 0,6. आलं लक्षामध्ये. आता हे झालं इक्वेशन 1साठी फर्स्ट टेबल. तर याच पद्धतीने याच मेथडनी सेम टू सेम इक्वेशन 2साठी आपण अशाच व्हॅल्यू पुटअप करून एक त्याच्या सोल्युशन सेट तयार करून घेऊ. तर ते आहे आपलं इक्वेशन 2 आहे x - y इज इक्वल्स टू 4. या इक्वेशनसाठी आपल्याला काढायचे आहेत व्हॅल्यूज. त्यासाठी टेबल पहा. याची आवश्यकता नाही आहे. तर x वायच्या व्हॅल्यूज, पहिल्या व्हॅल्यू, दुसऱ्या व्हॅल्यू आणि याचप्रमाणे तिसऱ्या व्हॅल्यू. हा झाला इक्वेशन 1साठीच्या व्हॅल्यूज. आता इक्वेशन 2साठीच्या व्हॅल्यूज आपण इथे सॉल्व करू. तर पहा मुलांनो एक्सची व्हॅल्यू सपोज आपण -1 पुट केली तर वाय या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण यावरून काढू शकतो. तर पहा x इज इक्वल्स टू -1. या ठिकाणी आपलं इक्वेशन आहे x - y इज इक्वल्स टू 4. तर एक्सची व्हॅल्यू -1 पुट केली असता -y इज इक्वल्स टू 4 म्हणजेच या ठिकाणचं -1 राईट साईडला जाऊन +1 होईल. तर -y इज इक्वल्स टू 4 + 1 इज इक्वल्स टू 5. तर -y इज इक्वल्स टू +5. तर मायनस व्हेरिएबल हा असतो का नाही. म्हणून काय होतं हे मायनस साईन इकडे नंबरकडे जात असतं. तर वायची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -5. तर पहा आता -1 आपण पुट केलं असता व्हॅल्यू मिळाली -5 म्हणजेच हा आपला पहिला सोल्युशन सेट असेल -1, -5. तर आता याचबरोबर पुढच्या पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. तर पहा याचप्रमाणे पुट, या ठिकाणी आपण पुट म्हणू शकतो, म्हणलं तरी चालेल, नाही म्हणलं तरी या ठिकाणी इक्वल आपण व्हॅल्यू दाखवलेली आहे. तर पुट x इज इक्वल्स टू सपोज या ठिकाणी कुठली 0 ठेवा. स्मॉलेस्ट व्हॅल्यू ठेवल्या म्हणजे आपल्याला ग्राफ काढायला सोपा जाईल. तर पहा x इज इक्वल्स टू 0 पुट केलं असतं तर वायची व्हॅल्यू काय मिळते पाहू. इक्वेशन आहे आपलं x - y इज इक्वल्स टू 4. एक्सची 0 ठेवली -y इज इक्वल्स टू 4 म्हणजेच y इज इक्वल्स टू हे मायनस चिन्ह, हे मायनस जे साईन आहे ते नंबरकडे जाईल म्हणजेच यावरून वायची व्हॅल्यू मिळालेली आहे -4. तर पहा आता याचा सेकंड सोल्युशन सेट मिळालेला आहे सेकंड इक्वेशनसाठी. सेकंड सोल्युशन सेट तो म्हणजे 0,4 -4. आता याचवरून आपण काय करू, याच्या पुढचे म्हणजे थर्ड व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर पहा मुलांनो तिसरी व्हॅल्यू पुट x इज इक्वल्स टू कुठलीही ठेवा, सपोज 2 ठेवलेली आहे आपण. तर काय होतं पाहू, किंवा -2 ठेवा, कुठलीही ठेवू शकता. x इज इक्वल्स टू -2. तर पहा आता काय होतं त्यासाठी इक्वेशन आहे x - y इज इक्वल्स टू 4
म्हणजेच -2 - y = 4 या ठिकाणचं -2 इकडे जाऊन +2 होईल. तर -y = 4 + 2 म्हणजे 6, म्हणजेच आपल्याला yची व्हॅल्यू मिळालेली आहे -6. तर यावरून थर्ड सोल्युशनसाठी मिळालेला आहे -2 आपण पुट केली असता -6 मिळालेली आहे. तर सोल्युशन सेट आपला -2, -6. तर तुमच्या पुढे इक्वेशन आहे, त्या इक्वेशनसाठीच कुठल्याही एक स्मॉलेस्ट व्हॅल्यू पुटअप केले असता आपल्याला या पद्धतीने टेबल मिळतो, म्हणजेच त्याचे सोल्युशन सेट मिळतात. म्हणजे लाईन काढता येईल आपल्याला ॲक्सिसवरती. आणि सेम मेथड सेकंड इक्वेशनसाठी पण करून त्यापासून आपण सोल्युशन सेट काढून घेतलेले आहेत. तर आपण आता ग्राफ काढूयात. तर आता मुलांनो पहा, ग्राफ काढत असताना कधीही सर्वात मोठी जी व्हॅल्यू आहे तिथपर्यंत एक्स आणि वाय ॲक्सिसवरच्या व्हॅल्यूज आपण घ्यायच्या. तर सर्वात मोठी व्हॅल्यू असणारी ती म्हणजेच आहे 7. तर 7पर्यंत आपण ग्राफ वरती नंबर्स घेऊ शकतो. तर सुरुवातीला आपण काय करूयात, एक्स आणि वाय ॲक्सिस ही काढून घेऊयात. तर पहा, हा आहे आपला एक्स ॲक्सिस आणि हा एक्स डॅश म्हणजेच निगेटिव्ह व्हॅल्यूज आणि एक्सवरती पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. त्याचबरोबर आपण वाय ॲक्सिस पण काढून घेऊयात. या अगोदर 9th क्लासमध्ये पण तुम्ही ग्राफ कशा पद्धतीने काढायचा इक्वेशन दिली असता हे तुम्ही शिकलेले आहात. म्हणजेच एकंदरीत तुम्ही 6 to 7 स्टँडर्डपासून ग्राफ काढण्याची सवय आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यानुसार ग्राफवरती स्केल कसा घ्यायचा, त्याचबरोबर एक्स वाय ॲक्सिस कसे प्लॉट करायचे, तर एवढी माहिती तर तुमच्याकडे आहे ऑलरेडी. हा आहे वाय ॲक्सिस वाय आणि वाय डॅश म्हणजेच या ठिकाणी निगेटिव्ह नंबर्स. तर आता पहा मुलांनो, या ठिकाणी 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट असतं. हे आपण नेहमी याच पद्धतीनं घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8. तर आपला हायेस्ट नंबर आहे तो म्हणजे 7, म्हणून आपण त्याच्या पुढचा एक 8 नंबरपर्यंत ग्राफ घेतलेला आहे. त्याचबरोबर या अगोदर इथे आपण स्केल लिहून घेऊ. स्केल ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट. 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट. अँड ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट. सेम स्केल घेतलेला आहे एक्स आणि वाय ॲक्सिसवरती. तर या ठिकाणी आपण एक्स ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह नंबर्स ड्रॉ केलेले, त्याचबरोबर निगेटिव्ह नंबर्स आता फाइंड आउट करू. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. तर 8पर्यंतचे आपण नंबर्स घेतलेले. हायेस्ट नंबर हा 7 आहे, आपण त्याच्या एक पुढचापर्यंत नंबर घ्यायचा. त्याचबरोबर वाय ॲक्सिसवरती नंबर ड्रॉ करू. 1 2 3 4 5 6 7 8. त्याचबरोबर वाय निगेटिव्ह नंबर्स वाय ॲक्सिसवरती ड्रॉ करू. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. तर आता पहा मुलांनो, तुम्ही तुमच्या नोटबुकवरती या अगोदर एक जो काही आपण इथला टेबल सॉल्व केलेला आहे तो अगोदर नोटबुकवरती तुम्ही ड्रॉ करा, लिहून घ्या आणि त्याचे पॉईंट्स या ग्राफवर तुम्हाला समजण्यासाठी सोपे जातील. म्हणून आपण तर पहा, पहिला आपला सोल्युशन सेट आहे 1,5.
पहिल्या इक्वेशनसाठी पहिला सोल्युशन सेट आहे 1,5 म्हणजे त्याचा कोऑर्डिनेट 1,5. तर 1 म्हणजेच एक्सवरचा नंबर असतो आणि सेकंड नंबर म्हणजे वायवरचा असतो. तर या ठिकाणी आपल्याला 1,5 या ठिकाणी हा पॉईंट मिळेल 1,5साठी. तर सेकंड पॉईंट -1,7 पहिला म्हणजेच एक्स ॲक्सिसवरती असतो -1,7. तर या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल -1,7. तर तुमचे पॉईंट्स पण लिहित चला म्हणजे तुमच्या लक्षात येतील. आणि थर्ड पॉईंट आहे 0,6. तर 0 म्हणजेच पहिला नंबर म्हणजे एक्सवरचा असतो आणि दुसरा म्हणजे वायवरचा असतो. तर तो +6 असल्यामुळे +6वरती प्लॉट करायचा. हा झाला 0,6साठीचा पॉईंट. तर यानंतर हे पॉईंट ड्रॉ करून घेतल्यानंतर स्थापून घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर पहिल्या इक्वेशनसाठीचे पॉईंट जे आहेत ते सुरुवातीला जोडून घेऊ. आपण एका स्ट्रेट लाईनमध्ये जोडून घेऊ. तर पहा ही लाईन आहे पहिल्या इक्वेशनसाठी. तिचं इक्वेशन आहे x + y = 6. त्याचबरोबर आपण दुसऱ्या इक्वेशनसाठी सुद्धा हे पॉईंट प्लॉट करू. तर दुसरं इक्वेशन आहे x - y = 4. त्यासाठीचे पॉईंट तुम्ही तुमच्या वहीवरती लिहून घेतलेले आहेत आणि घेतले नसतील तरी तुम्ही तुमच्या वहीवरती लिहून घ्या म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठला पॉईंट कोणत्या नंबरचा आहे हे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. तर पहिला पॉईंट आहे -1, -5. -1 म्हणजेच एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि -5 म्हणजे वाय ॲक्सिसवरचा -5. हा आहे -1, -5. सेकंड आहे 0, -4. 0, -4. तर 0 एक्स ॲक्सिसवरती घेऊन वाय ॲक्सिसवरती निगेटिव्ह -4 असल्यामुळे निगेटिव्ह ॲक्सिसवरती येईल या ठिकाणी 0, -4. त्याचबरोबर तिसरा पॉईंट आहे -2, -6. तर -2, -6 आपला या ठिकाणी आहे. तर तिन्ही बिंदू आपल्याला म्हणजे तिन्ही पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला एका स्ट्रेट लाईनमध्येच मिळालेली आहेत. तर ती आपण आता परत जोडून घेऊ आणि जोडल्यानंतर सांगते तुम्हाला मी. तर सगळ्यात अगोदर ही पॉईंट्स जोडून घ्या आणि ही पॉईंट जोडत असताना पहिली जी रेषा आहे पहिल्या इक्वेशनची लाईन जी आहे तिला इंटरसेप्ट करून जायचं म्हणजे छेदवायचं. एकमेकांना त्या दोन्ही रेषा दोन्ही इक्वेशनच्या छेदल्या पाहिजेत. ही जी दुसरी लाईन आहे तिचे पॉईंट आपण प्लॉट केले ड्रॉ केले आणि ती लाईन आपण स्ट्रेट लाईनमध्ये जोडून घेतली असता त्या इक्वेशन या लाईनचं इक्वेशन आहे x - y = 4. x - y = 4. तर आता पहा मुलांनो यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे दोन्ही लाईन्स आहेत फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन या दोन्ही लाईन एकमेकांना कोणत्या पॉईंटला इंटरसेप्ट होतील. तर या ठिकाणी या इंटरसेप्ट झालेल्या दिसत आहेत आणि याचे कोऑर्डिनेट म्हणजेच निर्देशक आहेत. एक्सची व्हॅल्यू आहे 5. एक्स ॲक्सिसवरती तो 5ला आहे आणि वाय ॲक्सिसवरती 1साठी आहे. म्हणजेच या दोन्ही इक्वेशनच्या लाईन्स ह्या 5, 1 या पॉईंटवर इंटरसेप्ट झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हा ग्राफ प्लॉट करायचा आहे तुम्हाला. या पद्धतीने प्लॉट केला म्हणजे कुणीही तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊन जाईल. ओके, तर समजलंच असेल. यानंतर मी परत एकदा तुम्हाला पूर्ण स्क्रीन दाखवते आणि ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तर मुलांनो या पद्धतीने आपण जे काही आपले इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्सनुसार याच्या टेबलनुसार त्याचे व्हॅल्यूज आपण एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर करून सपोज करून
दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. तर या तुम्हाला समजलेल्याच आहेत आणि यावरून आपण ग्राफिकल मेथडनी आपल्याला सांगितलेलं असल्यामुळे त्याचा ग्राफ पण प्लॉट केलेला आहे आणि तो ग्राफ प्लॉट केल्यानंतर या ज्या दोन्ही इक्वेशनच्या लाईन आहेत त्या आपल्याला 5,1 या पॉईंट्सवर इंटरसेप्ट झालेल्या दिसत आहेत. म्हणून हे आपलं आन्सर असेल. तर तुम्हाला समजलेलंच असेल. जरी यदाकदाचित कुठे जर समजलं नसेल तर परत व्हिडिओ पॉज करा आणि परत पाहत चला, म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी क्लिअर झाल्या नाहीत त्या क्लिअर होऊन जातील. तर आता पहा मुलांनो, आपण ह्या क्वेश्चन 2 मधील सेकंड क्वेश्चन जो आहे, सेकंड प्रॉब्लेम, तो सेम आहे क्वेश्चन फर्स्ट सारखा. म्हणून तुम्ही तो ट्राय करून पहा, त्याचा ग्राफ पण प्लॉट करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि तो तुम्ही ट्राय करायचा आहे बरं का. तर त्यानंतरचा जो आहे थर्ड, तर तो थर्ड मी आता बोर्डवरती घेईन. तर पहा आता मुलांनो, थर्ड काय आहे आपला, x + y = 0. दॅट इज आवर इक्वेशन नंबर 1. हा जो थर्ड आहे, तर थर्डमधील जो इक्वेशन 1 आहे त्याला आपण इक्वेशन 1 म्हणू आणि जो सेकंड आहे 2x - y = 9 याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. तर यानंतर पहा मुलांनो की हा आहे आपला x + y 0 इक्वेशन फर्स्ट आणि 2x - y = 9 हा आहे इक्वेशन नंबर 2. तर हे दोन्ही सॉल्व करत असताना सेम मेथडनी सॉल्व करायचे की पहिल्या एका फर्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू कन्सिडर करून सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. त्यानुसार टेबल आपण ड्रॉ करायचा, टेबल फाइंड आउट करून त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊ आपण. तर पहा, फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 0. त्याचा टेबल फाइंड आउट करू. तर पहा, या अगोदर तुम्ही जे 9th क्लासमध्ये लर्न केलेलं आहे प्लॉट, ग्राफ कसा प्लॉट करायचं इक्वेशनवरून, सेम त्याच मेथडनी आपण या ठिकाणी प्लॉट करत आहोत. इक्वेशन सॉल्व करून त्याचा ग्राफ पहा प्लॉट करत आहोत. तर पहा, x या ठिकाणी x y आणि x, y. तर xच्या व्हॅल्यूज आपण काय करूया, सुरुवातीला कन्सिडर करू. म्हणजेच x = मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही स्मॉलेस्ट व्हॅल्यू ह्या कन्सिडर करा, म्हणजे ग्राफ प्लॉट करायला सोपं जाईल. तर x = -2 ही व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे. तर x = -2 कन्सिडर केल्यानंतर ती व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये ठेवू. इक्वेशन आहे त्यासाठी x + y = 0, म्हणजेच -xची व्हॅल्यू -2 ठेवली असता +y = 0. तर या ठिकाणची असलेली -2 व्हॅल्यू राईट साईडला जाऊन +2 होईल. तर y = 0 + 2, म्हणजेच yची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 2. या ठिकाणी लिहू वाटलंच तर आपण, म्हणजे सेकंड व्हॅल्यू इथे सॉल्व करता येईल. yची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. तर पहा, x = -2 पुट केलं असतं, yची व्हॅल्यू मिळाली 2, म्हणजेच पहिला सोल्युशन सेट असेल 2,2, म्हणजेच हा तुमचे कोऑर्डिनेट्स. त्यानंतर आता पहा, सेम मेथड, फक्त व्हॅल्यू चेंज करून घ्यायची आहे. तर व्हॅल्यू असेल तुमची x = कुठलीही पुट करा, पण ती स्मॉलेस्ट असली पाहिजे. एवढंच लक्षात घ्या की x = -1 पुट केलं असता x + y = 0 हे तुमचं इक्वेशन आहे. यामध्ये -1 + y = 0, y = +1. -1 इकडे गेलं म्हणजेच राईट साईडला पाठवलं म्हणजेच 0 + 1 होईल, म्हणजेच yची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. तर पहा, आता xची व्हॅल्यू -1 पुट केली असता आपल्याला yची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. यावरून आपला सोल्युशन सेट -1,1. सेम मेथडनी थर्ड कोऑर्डिनेट आपण काढून घेऊ. तर पहा, x = कुठलीही व्हॅल्यू पुटअप करू. सपोज +2 पुट केली मी, तर त्यासाठी इक्वेशन आहे आपलं x + y = 0,
2 प्लस वाय इज इक्वल्स टू 0, वाय इज इक्वल्स टू हे +2 या ठिकाणी जाऊन -2 होईल, म्हणजेच वाय इज इक्वल्स टू -2 व्हॅल्यू मिळालेली आहे. तर पहा एक्सची व्हॅल्यू 2 मिळालेली असता आपल्याला 2 आपण सपोज केली असताना वायची व्हॅल्यू मिळालेली आहे -2, म्हणजेच आपला कोऑर्डिनेट्स असतील 2, -2. आलं लक्षामध्ये. तर पहा आता या ठिकाणी पहिल्या इक्वेशनसाठी आपण फर्स्ट लाईनसाठी टेबल फाइंड आउट करून घेतलेलं आहे. सेम मेथड आपण इक्वेशन 2 साठी करायची आहे. तर इक्वेशन 2 साठी इक्वेशन 2 असेल आपलं 2x - y इज इक्वल्स टू 9. तर 2x - y इज इक्वल्स टू 9 असताना एक्सची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला आता पुटअप करायच्या आणि व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. तर पहा 2x - y इज इक्वल्स टू 9, त्यासाठी टेबल असेल x y, मग एक्सची व्हॅल्यू कुठलीही एक कन्सिडर करू आपण. तर व्हॅल्यू पण आपण या ठिकाणी मी लिहून घेईल. सुरुवातीला एक्सची व्हॅल्यू सपोज आपण 1 पुट केली, वायची -1 केली, आणि थर्ड व्हॅल्यू एक्सची पहिली 1, सेकंड -1, आणि थर्ड व्हॅल्यू कुठलीही सपोज 0 पुट करा किंवा कुठलाही +2 -2 काहीतरी पुट करा, त्यावरून आपल्याला व्हॅल्यूज या मिळून जातील. तर पहा मुलांनो, पहिली व्हॅल्यू आहे पुट x इज इक्वल्स टू 1, त्यासाठी इक्वेशन आहे 2x - y इज इक्वल्स टू 9. तर 2 × 1 - y इज इक्वल्स टू 9. तर 2 × 1 2 -y इज इक्वल्स टू 9, -y इज इक्वल्स टू 9, हे या ठिकाणचा +2 इकडे जाऊन -2 होईल. तर -y इज इक्वल्स टू 7, म्हणून वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे -7. आलं लक्षामध्ये. तर आता पहा या ठिकाणी मिळाली व्हॅल्यू आपल्याला -7, यावरून सोल्युशन सेट म्हणजेच या इक्वेशन्स 1, -7. आता त्याचबरोबर सेकंड व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. पुट x इज इक्वल्स टू -1 पुट केली असता इक्वेशन आहे 2x - y इज इक्वल्स टू 9. एक्सची -1 म्हणजेच 2 × -1 - y इज इक्वल्स टू 9, -2 - y इज इक्वल्स टू 9, -y इज इक्वल्स टू या ठिकाणचं -2 इकडे जाऊन +2 होईल, म्हणजेच 9 + 2, म्हणजेच या ठिकाणी वायची व्हॅल्यू आपल्याला मिळेल -11. मोठी व्हॅल्यू झाली. आता पहा वायची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 11. तर या ठिकाणी 11 तर एक्सची -1 असेल तर वायची आहे -11, 1 असेल तर वायची -11. सेम मेथड थर्डसाठी पण पाहू आपण. आता यासाठी पहा पुट x इज इक्वल्स टू 2, त्यासाठी इक्वेशन आहे आपलं 2x - y इज इक्वल्स टू 9. मग 2 पुट करून घ्यायची. 2 × 2 = 4 - y इज इक्वल्स टू 9, -y इज इक्वल्स टू 9, या ठिकाणचं +4 इकडे जाऊन -4 होईल, म्हणजेच y इज इक्वल्स टू -5 व्हॅल्यू मिळेल. कारण -y आहे इकडे जाऊन +5ला -5 होऊन जाईल. तर वायची व्हॅल्यू मिळालेली आहे -5. यावरून सोल्युशन सेटच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत 2, -5. तर इक्वेशन 1 म्हणजेच लाईन 1 साठीचे कोऑर्डिनेट्स असतील, पॉईंट्स असतील -2, -2, -1, -1, 2, -2. आणि इक्वेशन 2 साठीचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच पॉईंट्स असतील तुमचे 1, -7, -1, -11, 2, -5. तर हे दोन्ही लाईनचे पॉईंट्स आपण ग्राफवरती प्लॉट करूया. तर त्यासाठी पहा,
तर ग्राफ काढत असताना मुलांनो, तुमचा ग्राफ हा स्पष्ट दिसण्यासाठी मला स्क्रीन थोडीशी क्लोजमध्ये घ्यावी लागलेली आहे. त्यामुळे जो काही तुमचा टेबल आहे ग्राफ काढण्यासाठीचा टेबल, तो तुम्ही थोडंसं वहीवरती काढून घ्या, दोन्ही टेबल. आणि त्यातील जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती हायेस्ट व्हॅल्यू या ग्राफवरती एक्स आणि वाय ॲक्सिसवरती प्लॉट करून घेऊयात. तर या ठिकाणी हायेस्ट व्हॅल्यू आहे -11. ती व्हॅल्यू मी प्रत्येक ॲक्सिसवरती प्लॉट करून घेतलेली आहे, ड्रॉ स्थापून घेतलेले आहेत बिंदू. तर यावरून आता आपण पहिल्या इक्वेशनसाठीचे जे काही पॉईंट्स आहेत ते ड्रॉ करून घेऊ. तर पहा, पहिलं इक्वेशन आहे x + y = 0. त्यासाठी पॉईंट्स आहेत. फर्स्ट पॉईंट -2, -2 -2 आहे पहिला पॉईंट, -2, त्यानंतर सेकंड पॉईंट असेल -1, -1, या ठिकाणी येईल तो. आणि नेक्स्ट थर्ड पॉईंट असेल 2, -2 +2, -2 म्हणजेच तो या ठिकाणी येईल 2, -2. म्हणजे पहिली व्हॅल्यू एक्सची असेल तर दुसरी व्हॅल्यू वायवरती घ्यायची. तर हे दिलेले जे काही पॉईंट्स आहेत, हे जे पॉईंट्स आपण फाइंड आउट केलेले आहेत दिलेल्या लाईनवरून, ते आता आपण जॉईंट एका स्ट्रेट लाईनमध्ये जॉईंट करून घेऊयात. तर पहा, दिलेली इक्वेशनवरूनचे जे पॉईंट फाइंड आउट केलेत आपण, ते स्ट्रेट लाईनवरून ओरिजिनमधूनच जात आहेत. आता याचबरोबर सेकंड आपण इक्वेशनसाठीचे सेकंड पॉईंट प्लॉट करून घेऊ. त्यासाठी असेल फर्स्ट पॉईंट 1, -7 +1, -7 1, -7. सेकंड असेल -1, -11 -11. फर्स्ट 1, -7. सेकंड -1 आहे, +1 नाही आहे. तर -1, 11 या ठिकाणचं सेकंड असेल -1, -11. आणि थर्ड असेल 2, -5 2, -5 या ठिकाणी येईल तो. तर आता याच बरोबर आपण तिन्ही पॉईंट्स जोडून घेऊयात. तर तिन्ही पॉईंट्स आपण जोडून घेऊयात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. व्यवस्थित जोडून घ्या, म्हणजे तुमचं इंटरसेप्ट पॉईंट हा करेक्ट मिळेल तुम्हाला. तर पहा, ही फर्स्ट लाईन आहे. या लाईनचं इक्वेशन आपल्याकडे आहे, दिलेलं आहे, ते म्हणजेच x + y = 0. आणि ही सेकंड इक्वेशनची लाईन आहे. त्यासाठी इक्वेशन असेल 2x - y = 9. तर या दोन्ही लाईन एका पॉईंटमध्ये इंटरसेप्ट होत आहेत. तर तो पॉईंट म्हणजेच आपला आहे x ॲक्सिसवरचा सुरुवातीला 3 आणि वायवरचा -3, म्हणजेच 3, -3 या पॉईंटमध्ये हा दोन्ही लाईन इंटरसेप्ट झालेल्या आहेत. तर मुलांनो, या ठिकाणी आपण थर्ड प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. याचे आपल्याला टेबलवरून पॉईंट्स मिळालेत, परत सेकंड इक्वेशनचे पण पॉईंट्स मिळालेले आहेत. हे दोन्ही लाईनचे पॉईंट्स आपण ग्राफवरती प्लॉट केलेले असता या ठिकाणी या दोन्ही लाईन एका पॉईंटमध्ये इंटरसेप्ट होत आहेत. तो पॉईंट म्हणजेच 3, -3. तर हा आहे तुमचा सोल्युशन. तर लक्षात आलं असेल. जिथे आलं नाही तिथं परत पॉज करून परत पहा
म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्हाला फर्स्ट टाईममध्ये नाही कळाल्या त्या परत नंतर सेकंड टाईममध्ये कळून जातील. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि परत ग्राफ पण हा प्लॉट करण्याची प्रॅक्टिस करा. तर बेस्ट ऑफ लक. थँक्यू.